रात्री 11:54 योगेश भल यांनी सत्तारूढ पक्ष नेते होते त्यावेळेस मला धमकीचा पहिल्यांदा फोन आला आणि सांगितलं की तुला मराठ्यांचा जर एवढा पुळका येत असेल तर तू निवडणूक लढून माझ्या विरुद्ध लढून दाखव, तुला खल्लासच करतो. त्यावेळेस सगळ्या मीडियांनी माझी दखल घेतली आणि दखल घेऊन सगळ्या फ्रंट पेजला बातम्या होत्या की भल वाबळे यांच्यात वादावादी. आणि खूप म्हणजे धमकी प्रकरण साहेब, मी सर्वसामान्य घरातला आहे. सर्वसामान्य घरातला असल्यामुळे मला राजकारणातलं काहीच माहीत नव्हतं. आम्ही सोशल वर्कच्या माध्यमातून कामं करत होतो आणि त्यांचा धमकीचा फोन आला. मी जर त्या धमकीला घाबरलो असतो तर आज नगरला जाऊन मला शेती करावी लागली असती. आणि मग आमच्या घरामध्ये आम्ही 3 जण भाऊ आहेत, वडील वगैरे, आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये ठरलं की काही हो आपल्याला लढायचंच. मी 3 निवडणुका लढलो साहेब. मला एक आनंद वाटतो सांगायला की मी प्रत्येक निवडणुकीमध्ये 2 नंबरचं मतदान घेतलंय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी दारू मटण पैसा वाटलेला नाहीये. मला लोकांनी जी मतदान दिलंय ते चांगल्या निस्वार्थी मनाने मतदान दिलं आणि त्यामुळे मी लोकांसाठी काम करत आलोय.